चला आज आपण बनवू झटपट असं आंब्याचं लोणचं. हे काही कैऱ्या जास्त पकलेल्या नाहीत. खूप पाऊस वगैरे होता त्यामुळे पावसाने हवेनं पडलेल्या कैऱ्या आहेत. 8-10 दिवस तर लोणचं चांगला टिकतोय. चला तर आपण आता बघूया झटपट होणारे लोणचं. पाण्यात आंबे धुवून घ्यायचे आणि ह्याच्या बारीक बारीक फोडी करायच्या. ह्याला काही कोय पण नाही आलेली आणखीन. चला आज बघू. बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या आकारात कट करून घेतल्यात कैऱ्या. खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या हवेनं कालच्या. खूप पाऊस झाला त्यामुळे चांगला 10 दिवस टिकतंय आपलं लोणचं. चिरून घेतलंय तर आपण ह्याला लोणचं करून घेऊयाचं. आता आपण हे बघा चांगल्या फोडी चिरून घेतल्यात आपण छोट्या छोट्या. कवळ्या आंब्याच्या असल्यामुळे जास्त काही दिवस राहत नाही हा लोणचं. आता आपण इथं तेल गरम करायला ठेवलं. याच्यामध्ये लसूण, जिरे आणि मीठ परतून घेऊ. हे परतलं तर त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडंसं मीठ कमी आहे तर ते मीठ आणि हळद टाकून थंड झाल्यास ह्याच्यात फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा ह्याच्यात हळद, मीठ, ते लाल तिखट घातले. आता आपण हे थंड झालं का या फोडी ह्याच्यात मिक्स करून घेऊ. हे बघा थंड झाले. आता आपण ह्याच्यामध्ये या फोडी घालून मिक्स करून घेऊ. बघा आपला झटपट असं लोणचं तयार आहे. आता आपण ह्याला काचेच्या भरून ठेवू. नक्की ट्राय करून बघा झटपट असा आंब्याचा लोणचं.